So welcome everyone to the Mahindra's Chemistry. So we'll begin here the syllabus with the chapter Solid State. सॉलिड स्टेटला दुसरं नाव क्रिस्टॅलोग्राफी सुद्धा म्हटलं जातं. क्लास 11 मध्ये आपण पाहिलं असेल की स्टेट ऑफ मॅटर कशा पद्धतीने वेगवेगळ्या 3 फेजमध्ये एक्झिस्ट करतं. स्टेट ऑफ मॅटर 3 फेजेसमध्ये एक्झिस्ट करतं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्यापैकी 2 पार्ट जे आहे हे आपल्याला दुसऱ्या चॅप्टर्समध्ये समजतील. जसं गॅस आपण पाहिलं असणार 11वी मध्ये, स्टेट्स ऑफ मॅटर म्हणून एका चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायला भेटलं असेल. दुसरा मॅटरची स्टेट होती दॅट इज व्हॉट लिक्विड. आणि लिक्विड कशा पद्धतीने त्याच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करतं याची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन फिजिकल केमिस्ट्रीच्या 12वी बोर्डच्या सिलेबसमध्ये दिलेलं सेकंड चॅप्टर आपण पाहणार. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि तिसरं जे मॅटर आहे दॅट इज सॉलिड, जे लिक्विड आणि गॅसेस या दोघांपेक्षा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये. याचा सगळा अभ्यास आपण पाहणार आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट अ सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट हा डिटरमाइन करण्यामागची काही महत्त्वाची रिझन्स आहे. का आपण सॉलिड स्टेटचा इतका अभ्यास करावा, याच्या मागचं रिझन आहे की आपण सॉलिडपासनं किंवा सॉलिड वस्तूंने चारही बाजूंनी घेरलो गेलेलो आहोत. आणि या वस्तूंचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनाची एक महत्त्वाची गरज म्हणून आहे. जर सॉलिडचा पर्टिक्युलर व्यवस्थित आपण अभ्यास केला, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या कन्स्ट्रक्शनचा अभ्यास केला, तर त्या सॉलिडची इफिशियन्सी आपल्याला वाढवता येते. जसं मित्रांनो आपण आता पाहतो की आपल्या बाईकची जी व्हील आहे, बरोबर, गाडीची जी चाकं आहे, ही गाडीची चाकं ही आयरन पासून बनलेली नसून ही सगळी गाडीची चाकं ॲलॉय व्हील म्हणून आज ओळखली जातात. तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आपण जर ओरिजिनल लोखंडापासनं, आयरनपासनं गाडीचं चाक बनवलं तर गाडी खूप जोरात धावू शकत नाही, कारण त्या आयरनचं जो वजन आहे ते खूप जास्त आहे. म्हणून गाडीचं चाक बनवण्यासाठी आपल्याला अशा सॉलिडची गरज आहे, अशा सॉलिड मटेरियलची गरज आहे जे मजबूत पण असावं, ॲज वेल त्याचं वजन कमी असेल, राईट. मग असं मटेरियल आपण सॉलिड एक नवीन तयार केलं, एक सायन्समध्ये नवीन डेव्हलपमेंट झाली, त्याला आपण ॲलॉय व्हील असं म्हणत असतो. हेच एवढंच नाही तर पॉलिमर्स तुम्ही पाहता आज डे टू डे लाईफमध्ये आपण आपले चप्पल, सँडल्स किंवा आपल्या घरात असलेले कम्प्युटर्स, मोबाईल्स है ना, आपल्या दरवाजाच्या खिडक्या, आपल्या घरातलं असलेलं फर्निचर, आपण घरात किचनमध्ये वापरत असलेले बरेचसे इक्विपमेंट हे आयरनपासून बनलेले नाही. हे काही फ्लेक्झिबल मटेरियलपासून बनलेले आहे. ग्लास आहे, पॉलिमर आहे, रबर आहे. सो या सगळ्या सॉलिडचे पार्ट आहे आणि हे समजणं खूप गरजेचं आहे. हेच नाही तर बायोलॉजिकल डिव्हायसेससुद्धा सॉलिड आहेत आणि त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे, राईट. जसं एखाद्याला कुठे जखम झाली, ठीक आहे, तर स्टिचेस पडतात, टाके पडतात. आणि त्या टाक्यांसाठी 2 प्रकारची टाके सगळ्यांना माहिती असतील, विरघडणारी आणि न विरघडणारी. तर जो दोरा आहे, जो स्टिचेससाठी वापरला जातो, जो स्ट्रिंग आहे, तो विरघडणारा पण असतो आणि न विरघडणारा पण असतो. तर हा दोरासुद्धा एक सॉलिड आहे आणि तो विरघडतो का, तर हे सॉलिडच्या प्रॉपर्टी आहे. आणि विरघडत का नाही, तर ह्यासुद्धा सॉलिडच्या प्रॉपर्टी आहे. सो या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला हे समजणं खूप गरजेचं आहे की सॉलिडचा इम्पॉर्टन्स आपल्या लाईफमध्ये खूप जास्त आहे. आणि तो पॉईंट लक्षात घेता आपल्याला इथे समजणं गरजेचं आहे की सॉलिड काय असतील, बरोबर. पहिल्यांदा सॉलिडच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज आपण अभ्यासणार आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट अ प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. Properties of what? Solid. The very first property of solid is what, guys? The solid has
a presence of atoms, ions, molecules which are closely packed. The solids have a presence of solids have presence of atoms, ions, molecules which are what a closely packed, which are what closely packed. हे सगळे ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल हे काय राहतील, क्लोजली पॅक्ड राहतील मित्रांनो, जसं या पद्धतीने. राईट, हे सगळे ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स आहे सॉलिड स्टेटमध्ये, जे का रेग्युलर इंटरवलवरनं आपल्याला रेग्युलर अरेंजमेंट इकडे दाखवत आहे. दिस इज व्हॉट अबाउट द सॉलिड. If you think about this, it is what a solid. When you think about this, it is what a liquid. And you think about this, is what a gas. Right? So, liquid चा molecule कशा पद्धतीने काम करत आहे, solid चा molecule कशा पद्धतीने काम करत आहे. We need to clear here that because of strong intermolecular forces, because of strong intermolecular forces, solid have fixed position of its पार्टिकल. ज्या पार्टिकल पासून सॉलिड बनलेले आहे मित्रांनो, या सगळ्या पार्टिकलच्या पोझिशन फिक्स राहतात. आपल्याला हे समजणं खूप गरजेचं आहे. राईट, आणि हे पार्टिकल कधीच त्यांच्या पोझिशन बदलवत नाही. आणि म्हणून तिसरा महत्त्वाचा पार्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. सॉलिड हॅव फिक्स शेप अँड व्हॉट व्हॉल्यूम. जसं पाण्याचा शेप काय असतो, तर पाणी बॉटलमध्ये टाकलं तर बॉटलसारखं होतं, या टाईल्सवर टाकलं तर टाईल्ससारखं होईल, हातावर टाकलं तर हातासारखं होईल. जिथे टाकलं टाईल्स, जिथे आपण पाणी टाकलं, जिथे ज्या पद्धतीमध्ये ज्या शेपमध्ये पाणी टाकलं त्या कंटेनरचा शेप पाणी घेत असतं. पण सॉलिड असं करत नाही, है ना. जसा हा मार्कर आहे, हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर नेऊन ठेवला तरी आपल्याला समजतं की हा सॉलिड मार्करच राहिला. शेप आणि व्हॉल्यूम त्याचा कधीच बदलवणार नाही. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट यू नीड टू अंडरस्टँड. सॉलिड हॅव व्हॉट फिक्स व्हॉट शेप अँड व्हॉट व्हॉल्यूम. द फोर्थ कॅटेगरी यू नीड टू क्लिअर दॅट सॉलिड हॅव फिक्स डेन्सिटी. सॉलिड हॅव व्हॉट फिक्स डेन्सिटी. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो डेन्सिटी काय असते तर. राईट, डेन्सिटी इज डिफाईन ॲज व्हॉट अ डेन्सिटी. लक्षात ठेवा, डेन्सिटी डिनोट केली जाते कशाने, रोने, आणि याची व्हॅल्यू असते मास अपॉन व्हॉल्यूम. काय असते, मास अपॉन काय असेल, व्हॉल्यूम असेल. हे सगळ्यांना माहिती असेल डेन्सिटी काय असते तर. जसं हा क्लासरूम आहे, इथे 10x10चा हा क्लासरूम आहे, इथे 10 विद्यार्थी बसले आहे. 10x10च्या क्लासरूममध्ये 20 विद्यार्थी बसले, तेवढ्याच क्लासरूममध्ये 30 बसले, तर व्हॉल्यूम तेवढाच आणि विद्यार्थ्यांचं मास वाढत गेलं तर आपण म्हणणार इथे विद्यार्थ्यांची डेन्सिटी जास्त आहे. बरोबर. जामनेरमध्ये डेन्सिटी सगळ्यात जास्त कुठे लोकांची, तर आपण सांगणार बस स्टँड आणि आठवडे बाजारामध्ये लोकांची डेन्सिटी जास्त आहे. मग भुसावळ रोडला आपल्या लोकांची डेन्सिटी कमी आहे का, यस. मग लोक उपस्थित आहे की नाही, आहे. लोक उपस्थित आहे, बट दिलेल्या एरियामध्ये लोकांची संख्या कमी आहे, है ना. आठवडे बाजारामध्ये जागा कमी आहे आणि लोकांची संख्या जास्त आहे, म्हणून आपण तिथे डेन्सिटी काय सांगू, जास्त सांगू. दॅट इज व्हॉट द पॅरामीटर मास अपॉन व्हॉल्यूम, ज्याला आपण काय बोलतो, डेन्सिटी बोलतो मित्रांनो. आणि ही डेन्सिटी व्हॅल्यू सॉलिडची काय असते, फिक्स असते. पाचवी प्रॉपर्टी सॉलिडची तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे काय, solids are what,
सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. सॉलिड्स आर व्हॉट? इनकॉम्प्रेसिबल. जसं आपल्या घरामध्ये सिलेंडर आहे, तर सिलेंडरमध्ये गॅस असतो आणि तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या ओमनीमध्ये तो सिलेंडरचा गॅस भरला जातो, तर तिथे एक पंप वापरतात है ना. तर गॅस कॉम्प्रेस केला जातो, हे सगळ्यांना माहिती असेल. एक सिंपल प्रोसेस आहे. जसं आपल्या घरचं सिलेंडरसुद्धा भरलं जात असेल, तर कसं भरलं जात असेल, तर एका टँकमधनं गॅस येतो आणि तो गॅस पंपने काय केला जातो? कॉम्प्रेस केला जातो. तर तो पहिले गॅस असतो आणि मग सिलेंडरमध्ये कॉम्प्रेस करून करून तो कशात जातो? लिक्विडमध्ये जातो. सो गॅसला जेवढा तुम्ही कॉम्प्रेस करणार तेवढा तो कशात कन्वर्ट होतो? लिक्विडमध्ये. बरोबर. पण लिक्विड कॉम्प्रेस केलं तर तो गॅसमध्ये किंवा सॉलिडमध्ये जात नाही, लिक्विड लिक्विडच राहतो. बरोबर आहे की नाही? है ना. सॉलिड सुद्धा तसाच आहे. सॉलिडला किती कॉम्प्रेस केला तरी तो तुटून जाईल, नष्ट होऊन जाईल, शेप बदलून टाकेल, पण तो कॉम्प्रेस होत नाही. सो चेंज ऑफ फेज इज नॉट पॉसिबल बाय अप्लाइंग प्रेशर. फेज चेंज कधीच पॉसिबल नाही. टेम्परेचर वापरून तुम्ही फेज बदलवा, पण बाय प्रेशर अप्लाय करून जर फेज बदलत नसेल सॉलिडचा लिक्विड, लिक्विडचा गॅस, तर त्याला बोललं जातं काय? इनकॉम्प्रेसिबल. काय बोललं जातं? इनकॉम्प्रेसिबल. जसं आपल्याला समजलं, ज्यांची डेन्सिटी कॉन्स्टंट असते ते सगळे काय असतात? इनकॉम्प्रेसिबल असतात. बरोबर आहे. 6वा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. द डेन्सिटी ऑफ सॉलिड इज व्हॉट? हायर दॅन व्हॉट? लिक्विड अँड व्हॉट? गॅसेस. गॅसेस आणि लिक्विडपेक्षा डेन्सिटी ही सॉलिडची काय असणार आहे मित्रांनो? जास्त असणार आहे. कधीही त्यांची डेन्सिटी काय राहील? जास्त राहील. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 लिटर सॉलिड आहे, बरोबर. जसं आईस आहे, तर आईस आहे 1 लिटर है ना. तुम्ही पाहता हा आईस आहे. 1 लिटर काय आहे? आईस आहे, 1 लिटर आहे. बरोबर. हा 1 लिटर वॉटर आहे है ना. हा सुद्धा 1 लिटर आहे आणि हा 1 लिटर वेपर आहे. बरोबर. हा सुद्धा काय? 1 लिटर आहे. सो हा H2O सॉलिड आहे, हा H2O लिक्विड आहे, हा H2O काय आहे? गॅसियस आहे. आपल्याला इथे समजणं खूप गरजेचं आहे मित्रांनो की सगळेचे सगळे एकच लिटर आहे. या रूममध्ये आणून ठेवले, बरोबर. जसं माझ्या हातावर 1 लिटरचा आईस ठेवला तर तो हातावरच राहील, बरोबर. तर तो त्याची जागा बदलवेल का? नाही, है ना. म्हणजे दिलेल्या एरियामध्ये लोकांची संख्या काय राहील? फिक्स राहील, है ना. पण जर 1 लिटर पाणी मी हातावर ठेवलं तर ते हातावर राहील का? नाही. पाहिजे तेवढा एरिया ते काय करेल? वाढवेल, व्हॉल्यूम वाढवेल. आणि जो व्हॉल्यूम वाढेल, एरिया ॲक्वायर वाढेल, हा वाढला तर डेन्सिटी काय होईल? कमी होईल. याचा अर्थ असा आहे, मास वाढलं तर डेन्सिटी वाढते, पण व्हॉल्यूम वाढलं तर डेन्सिटी काय होईल? कमी होईल मित्रांनो. हेच मला इकडे समजवायचं. ठीक आहे की 1 लिटरचा व्हॉल्यूम होता, पण तो व्हॉल्यूम त्याने काय केला? वाढवला. सो तुम्हाला समजतं की एवढ्या एरियामध्ये 10 लिटर पाणी बसू शकतं है ना. पण मग आपण किती ठेवतोय? 1च लिटर. सो एरिया वाढला, लोकांची संख्या कमी झाली, तर डेन्सिटी काय होते? कमी होते. हे लक्षात ठेवायचं. जसं वेपर आहे, 1 लिटर पाणीचं वाफ आहे इकडे, तर ती क्लासरूमचा प्रत्येक कोपरा घेईल. डेन्सर म्हणजे काय हे तुम्हाला समजायचं की दिलेल्या एरियामध्ये डेन्सर आहे. हे डेन्सर आहे का? तेवढेच लोक आहे पण एरिया काय? जास्त आहे. तेवढेच लोक आहे पण एरिया काय? खूप खूप जास्त आहे. तर याला म्हटलं जातं ही डेन्सिटी जास्त, ही डेन्सिटी कमी आणि ही डेन्सिटी सगळ्यात कमी आहे. सो आपण प्रूव्ह केलं की गॅसेस आणि लिक्विडपेक्षा सॉलिड्सकडे डेन्सिटी काय असते? जास्त असते मित्रांनो. दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. 7th प्रॉपर्टी ज्याच्यावर प्रश्न CETला विचारला गेलेला आहे की एवढं सगळं असताना सुद्धा सॉलिड मॉलिक्युल्स जी आहे ही त्यांच्या पर्टिक्युलर पोझिशनच्या भोवती नेहमी ऑसिलेट होत असतात. राईट. दॅट लक्षात ठेवायचं आहे.
नो body in a universe, no body in the universe is what? Perfectly solid. Perfectly solid. Each molecule, each molecule of solid, each molecule of solid oscillate, oscillate around, around its mean position, around its what? Mean position. प्रत्येक सॉलिड मॉलिक्यूल जो आहे याची पोझिशन जरी फिक्स असली मित्रांनो, है ना, आपल्याला माहिती आहे हा सॉलिड मॉलिक्यूल आहे, तर इथे प्रेझेंट असलेल्या प्रत्येक सॉलिड ॲटमची पोझिशन जरी फिक्स असली तरी हे मॉलिक्यूल कंटिन्युअसली ऑस्सिलेट होत असतात. बरोबर, त्यांची पोझिशन 100% एकच असणार आहे, बट ते ऑस्सिलेट होणं म्हणजे काय? दॅट इज व्हॉट, की हा एक मॉलिक्यूल आहे, हा त्याचा मीन आहे सेंटर, तर हे कंटिन्युअसली असे ऑस्सिलेट होत राहत प्रत्येक मॉलिक्यूल. इवन तुमच्या हाताचे प्रेझेंट असलेला छोटा छोटा पार्टिकल, तुम्ही जिथे बसले आहात तिथे प्रेझेंट असलेला छोटा छोटा पार्टिकल, ही भिंत, हा बोर्ड, इथे प्रेझेंट असलेला प्रत्येक छोटा छोटा पार्टिकल हा त्याच्या पोझिशनच्या भोवती नेहमी काय करतो? ऑस्सिलेट होतो. हा एक महत्वाचा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि ऑस्सिलेशन वाढतं कधी? जेव्हा तुम्ही त्यांना टेम्परेचर वाढवून देता तेव्हा. सो टेम्परेचर वाढल्यामुळे हे ऑस्सिलेशन आणखी वाढतं. आणि ऑस्सिलेशन 0 कधी राहतं? जेव्हा टेम्परेचर हे -273 डिग्री सेल्सिअस राहील. बरोबर, आणि एवढं टेम्परेचर जगामध्ये पॉसिबल नाही. जगातलं सगळ्यात छोटं टेम्परेचर किती आहे? -273 डिग्री सेल्सिअस किंवा 0 केल्विन इतका आहे. आणि या टेम्परेचरला जगातली कोणतीच वस्तू ही तिची जागा बदलवू शकत नाही, मग तो सॉलिड असो, लिक्विड असो किंवा गॅस असो. आणि याच टेम्परेचरला जगामधला प्रत्येक सबस्टन्स, प्रत्येक मॉलिक्यूल, प्रत्येक पार्टिकल हा 0% ऑस्सिलेशन दाखवतो, म्हणजे त्याची हालचाल होत नाही, व्हायब्रेशन त्याचं होत नसतं. आणि जसं जसं -273 पासून टेम्परेचर वाढेल तसं तसं हळूहळू ऑस्सिलेशन काय होत चालतं? वाढत चालतं. म्हणजे ह्या बोर्डमध्ये प्रेझेंट असलेले आताचे पार्टिकल सुद्धा हे ऑस्सिलेट होत आहे. हे माझी कमतरता आहे किंवा आपल्या ह्युमन बॉडीला या गोष्टी डिटेक्ट होत नाही, बट एव्हरीथिंग अराउंड अस इज oscillating around its own mean position. So around its mean position every molecule of solid shows what? Oscillation. काय शो करतो? ऑस्सिलेशन. सो तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक मॉलिक्यूल अशा पद्धतीने काय होत असेल? ऑस्सिलेट होत असेल मित्रांनो. आणि या गोष्टीचा विचार करून तुम्हाला हे सगळे पॉइंट समजणं महत्वाचे आहे. बरोबर, पुढचा 8वा पॉइंट, दॅट सॉलिड ऑन हीटिंग converted to what? A liquid. And this process is known as what? A melting. The temperature at which solid converted into liquid is known as melting. या प्रोसेसला काय म्हणता? मेल्टिंग म्हणता मित्रांनो. सॉलिडचं कन्वर्जन कशात होईल? सपोज लिक्विडमध्ये, तर त्या टेम्परेचरला कोणता पॉइंट बोलता? मेल्टिंग पॉइंट. काय बोलता? मेल्टिंग पॉइंट. आणि जर सॉलिडला टेम्परेचर देऊन तुम्ही हीट केला आणि तो जर डायरेक्ट कशात कन्वर्ट झाला? गॅस, तर या प्रोसेसला काय म्हणता? सब्लिमेशन. काय म्हणता? सब्लिमेशन. जसं कापूर आहे घरामध्ये, है ना, कापूर आहे, माहिती आहे तुम्हाला? कॅम्फर त्याला म्हणता. कापूर आपल्या घरामध्ये आहे,
है ना. त्याला जर पेटवलं तर त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं का रे? नाही. कापूर पेटली तर डायरेक्ट कशात कन्वर्ट होते? गॅसमध्ये. कापूर पेटली तर डायरेक्ट कशात कन्वर्ट होते? गॅसमध्ये कन्वर्ट होते. आणि त्या कापूरचं नाव आहे काय? कॅम्फर. आणि या प्रोसेसला काय बोललं जातं? सब्लिमेशन बोललं जातं. ठीक आहे. सो तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतं यापैकी सगळं तुम्ही मेन्शन करा. ओके. That is what the first part we understood about the solid state.